नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी एस.टी.आय. धनश्री गायकवाड, कर्मयोगी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. तर 4 जानेवारीचा आपला कंबाईन बीईचा पेपर झाला. तर बऱ्याच जणांना तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेव्हलचा वाटला. तर ज्या मुलांचे स्कोर जे आहे ते 50च्या कमी येत असतील किंवा ज्यांना वाटत असेल की यावेळेस आपलं नाही होणार सिलेक्शन, 14 जूनची तयारी केली पाहिजे. तर 14 जूनसाठी तुमची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे किंवा तुम्ही आता कसा अभ्यास केला पाहिजे, किती तास तुम्ही दिवसातून दिले पाहिजे, तर यासाठीचा हा व्हिडिओ असणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा. तर बघा 14 जूनला जे लोक फोकस करणार आहे त्यांच्याकडे आतापासून जर बघितलं तर इन अँड अराउंड तुमच्याकडे 5 महिने असणार आहे, बरोबर. तर आपल्याला माहिती बघा कंबाईनसाठी आपल्याला 2 फेज आहे. एक आहे प्री आणि दुसरी आहे मेन्स, बरोबर. तर आता प्रीसाठी आपल्याला बघितलं गेलं तर एकूण 7 विषय आहे. तर 7 विषयांचं तुम्ही म्हणाल की 5 महिन्यामध्ये कसं नियोजन होईल वगैरे. तर आपल्याला काय करायचंय बघा, 7 विषय जरी असले तरी पण आता काही जण जे असतील ते काही सेल्फ स्टडी करणारे असतील आणि काही जण जे असतील त्यांनी क्लास लावलेला असेल. तर आता त्याच्यानुसार आपण बघू बघा, जे लोक क्लास करणारे असतील त्यांचे अराउंड 3 ते 4 तास जे असतात ते क्लासमध्ये जातात आणि मग बाकीचा वेळ जो असतो त्यांना एक अराउंड 7 ते 8 तास जे आहे ते त्यांना सेल्फ स्टडीला मिळत असतात. तर त्यामुळे मला असं वाटतं की 3-4 तास झाल्यावर तुमचा अकॅडमीमध्ये जो एक सब्जेक्ट चालू असेल त्याची रिव्हिजन तुम्ही काय केली पाहिजे, एक 2-3 तास त्या रिव्हिजनसाठी दिलं पाहिजे. म्हणजे जर तुमचा अकॅडमीमध्ये जर पॉलिटीचा सब्जेक्ट चालू असेल तर तुम्ही लॅबमध्ये जाऊन पण काय केलं पाहिजे, आज जेवढा टॉपिक झाला आहे ते तुमच्याकडून 3-4 वेळा काय झालं पाहिजे, वाचलं गेलं पाहिजे. जेणेकरून तुम्हाला दुसऱ्या रिडिंगला तुम्ही जेव्हा याल तेव्हा ॲटलीस्ट त्याच्यामधलं तुम्हाला 50% डाटा तरी काय असला पाहिजे, माहिती असलं पाहिजे. त्यानंतर बघा, त्याच्या पुढचे जे 2 तास आहे ते तुम्ही रोजच्या रोज कशासाठी दिले पाहिजे, मॅथ्स आणि रिझनिंगसाठी दिले पाहिजे. कारण मॅथ्स आणि रिझनिंगला आपल्याला सगळ्यात जास्त वेटेज असणार आहे. सो मॅथ्स आणि रिझनिंगसाठी तुम्ही 2 तास दिले पाहिजे दिवसातून. त्याच्यानंतर अजून एक आपला महत्त्वाचा विषय आहे करंट अफेअर्सचा. जर तुम्ही बघितला तर 2024चा पण पेपर आणि 2025चा पण पेपर. तर आपण म्हणू शकतो की डिफिकल्ट लेव्हलला होता बघा. म्हणजे मागच्या वेळेस पण मुलांना करंटमध्ये जर आपण 10चं टार्गेट ठेवत असू तर 10 मार्क खूप कमी जणांना आले होते आणि यावेळेस पण आपण बघितलं तर ऑन अन ॲव्हरेज जर बघितलं तर 6-7 मार्क फक्त करंटमध्ये आले. तर करंटमध्ये जर आपल्याला 10 पर्यंत जायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, 2 तास रोज करंटसाठी सुद्धा दिले पाहिजे. म्हणजे दिवसातून आपले ॲटलीस्ट तुमचा स्टडी जो आहे तो क्लासचे अवर्स पकडून एक 12 तास तरी स्टडी झाला पाहिजे, असं मला वाटतं. आणि जे सेल्फ स्टडी करणारे असेल त्यांच्याकडे तर पूर्ण दिवस आहे, म्हणजे ॲटलीस्ट त्यांच्याकडे 10 ते 12 तास असणार आहे. मग त्यांनी काय केलं पाहिजे, एक महिन्यामध्ये काय केलं पाहिजे, एक सब्जेक्ट काय केला पाहिजे, कव्हर केला पाहिजे. आणि त्यांच्याबरोबरच त्यांची मॅथ्स रिझनिंगची आणि करंट अफेअर्सची जी प्रॅक्टिस आहे ती रोजच्या रोज झाली पाहिजे. कारण मॅथ्स रिझनिंग हा असा विषय आहे की तुम्हाला कोणी शिकवून आणि मग मॅथ्स येईल असा विषय नाहीये. आपल्याला मॅथ्स जे आहे किंवा रिझनिंग आहे ते स्वतः सोडवून पाहायला लागणार आहे. त्याच्यामुळे आणि त्यातल्या त्यात आपल्याला त्याच्यामध्ये स्पीडअप करावं लागणार आहे, जेणेकरून आपण 1 तासाचा जो पेपर आहे तो आपण 20 मिनिटं जो मॅथ्स आणि रिझनिंगसाठी ठेवतोय, तर मॅथ्स रिझनिंग 20 मिनिटात तेव्हाच कव्हर होईल ज्यावेळेस आपला स्पीड जो आहे तो एकदम चांगला असणार आहे. 20 पैकी ॲटलीस्ट आपले तिथे 16 तरी प्रश्न जे आहे ते तिथे सोडवून झालेच पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याची ॲक्युरेसी पण मॅटर करायची. करंट अफेअर्स सुद्धा तसाच विषय बघा. म्हणजे करंट अफेअर्समध्ये सुद्धा तुम्हाला कोणी शिकवून मग ते असं करणार नाही. आपल्याला रोजच्या रोज काय केलं पाहिजे, एक टॉपिक घेतला मग त्याचे पूर्णपणे काय झालं पाहिजे, हायलाइट झाला पाहिजे. तो विषय जो आहे तो बाकीच्या स्टॅटिक विषयांना काय केला गेला पाहिजे तुमचा. तर तुम्हाला तो लिंक करता आला पाहिजे. त्याच्यानुसार तुम्ही काय केले पाहिजे, स्टॅटिकच्या विषयांची रिव्हिजन केली पाहिजे. त्याच्यामुळे करंट अफेअर्स आणि मॅथ्स रिझनिंग जे आहे ते असे विषय आहे की त्याच्यासाठी आपल्याला जे आहे ते स्वतः मेहनत घ्यावी लागणार आहे. त्याच्यामुळे ते जे 2 सब्जेक्ट असणार आहे ते तुम्ही रोजच्या रोज जर केले तर तुमचं माझ्या मते 4 महिन्यांमध्ये ते 2 जे आहे ते विषय साईडला पडतील. आणि यांच्याच बरोबर तुम्हाला काय करायचंय की एक विषय जो आहे तो एक महिन्यामध्ये काय करायचंय, कव्हर अप करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता काही जण म्हणतील की 5 महिन्यामध्ये एवढं शक्य होणार नाही वगैरे. तर आपल्याला ग्रुप बी ची पोस्ट पाहिजे आणि ग्रुप बी ची जर पोस्ट आपल्याला पाहिजे असेल तर तुम्हाला ऑन अन ॲव्हरेज दिवसातून ते 12 तास अभ्यास करणं मस्ट आहे. आणि त्यासाठी तुम्ही
मागचा व्हिडिओ सुद्धा बघू शकता बघा. मागच्या व्हिडिओमध्ये पण मी काही सायन्सचे इम्पॉर्टंट टॉपिक्स टाकलेले आहेत आणि केमिस्ट्रीचे, फिजिक्सचे पण इम्पॉर्टंट टॉपिक आहे. माझ्यामध्ये तुम्ही आधी त्या टॉपिकला भर दिला आणि नंतरून मग तुमचे बाकीचे जे मटेरियल आहे ते वाचलं तरी सुद्धा तुम्हाला चालणार आहे बघा. पण माझं तरी असं मत आहे की तुमचा एका महिन्यामध्ये आत्ताचा आपण आजपासून जर विषय धरत असू तर एका महिन्यात तुमचा एक विषय जो आहे तो साईडला पडला पाहिजे. आणि एक विषय झाला आणि मग तो साईडला टाकला असं पण करायचं नाही बघा. एक विषय पूर्ण झाला असेल तर मग मध्ये मध्ये तुम्हाला काय करायची, त्या विषयांची फक्त काय करायची, मध्ये मध्ये रिव्हिजन द्यायची आहे. तर त्याच्यानंतर बघा प्रत्येक विषयाचे तुम्हाला काय करायचे आहे तर टॉपिक वाईज टेस्ट पहिले देण्याची प्रॅक्टिस करायची. म्हणजे जर तुमच्या टॉपिक वाईज टेस्ट जर व्यवस्थित क्लिअर झाल्या तर मला असं वाटतं की मग तुमचं 4 महिन्यात पोर्शन एकदम व्यवस्थित कंप्लीट झाला तर मग मे महिना तुम्हाला फक्त आणि फक्त काय करायचं आहे की फक्त टेस्ट सिरीजसाठी द्यायचं आहे. म्हणजे तुमचा एका तासामध्ये पूर्णपणे पेपर कव्हर होतोय की नाही, किंवा मॅथ्स रिझनिंगसाठी तुम्हाला 20 जी मिनिटं तुम्ही राखून ठेवताय ते मिळत आहेत की नाही, की त्याच्यामध्ये तुमची अॅक्युरेसी 16-17 प्लस येते की नाही, हे तुम्हाला पाहिलं पाहिजे. आणि मग जून महिन्यामध्ये तुम्ही काय कराल, फक्त तुमचे जे स्टिकी नोट्स वगैरे तुम्ही काढलेले असाल ते फक्त काय करत जाल, वाचत जाल. करंटचे जे तुम्ही हायलाइटेड केलेले पॉईंट आहे ते वाचत जाल. आणि मग ते जे 14 दिवस असणार आहे जूनचे त्याच्यामध्ये तुम्ही फक्त काय कराल की मॅथ्स आणि रिझनिंगचे फक्त काय कराल, इम्पॉर्टंट जेवढे जेवढे टॉपिक्स आहे तेवढे काय करणार, त्याच्या रिलेटेड जे काही एक्झाम्पल असेल ते पटापट पटापट काय करणार तुम्ही सॉल्व्ह करणार. तर मला असं वाटतं की आजपासून जरी तुम्ही व्यवस्थित तयारी केली आणि सिरियसली जर अभ्यास केला 4 महिने, तरी सुद्धा तुमची कंबाईन जी आहे 14 जूनची ती व्यवस्थितपणे निघू शकते. त्याच्यानंतर आपण बघूया बघा मेन्सला. आणि मेन्सचं असं आहे बघा, मेन्सला फक्त तुम्हाला ऍडिशनल काय करावं लागणार, इथे इथे फक्त तुम्हाला इंग्लिश आणि मराठीचा स्टडी करायचा आहे. त्याच्यामुळे इंग्लिश मराठीचा स्टडी नंतर तुम्ही राहिलेल्या 5-6 महिन्यांमध्ये सुद्धा कव्हर अप करू शकता. कारण का की प्रीला आपण हे 7 विषय एकदम व्यवस्थितपणे रीड केलेले असतात प्रॉपरली. त्याच्यामुळे आपल्याला मेन्सला जास्तीत जास्त फोकस कशावर करायचा आहे, इंग्लिश आणि मराठीवर. तर त्यामुळे मला असं वाटतं की आत्ता काही जणांचं असं पण नियोजन असतं की काही जण काय करतात, सायमल्टेनियसली प्री बरोबरच मेन्सचा अभ्यास करतात. म्हणजे जीएस पण चालू देतात आणि थोडा थोडा इंग्लिशचा पण, इंग्लिश मराठीचा व्याकरणचा वगैरे स्टडी चालू देतात. पण मला असं वाटतं की पहिले आपली प्री महत्वाची, प्री निघाली तर आपण मेन्स देऊ शकतो. तर त्याच्यामुळे आत्ताचे जे 4-5 महिने असतील ते फक्त आणि फक्त तुम्ही काय करा, तर प्रीवर फोकस करा, जास्तीत जास्त जीएस वर भर देण्याचा प्रयत्न करा. आणि मेन्सच्या वेळेस मग तुम्ही प्री म्हणजे प्रीचा तुम्हाला आता जीएसचा एक चांगला तुमचं एक स्ट्रॉंग बॅकअप असणार आहे, तर तुम्ही इंग्लिश आणि मराठीला काय करू शकता, प्रॉपरली वेळ देऊ शकता. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया बघा. तर आता काही हाऊसवाईफ असतील की त्यांना दिवसातून 10 तास 12 तास अभ्यासाला वेळ देणं शक्य होत नसेल, तर त्यांनी काय करा, त्यांना 7-8 जरी दिवसातून तास अभ्यास करायला वेळ मिळत असेल तर त्यांनी काय करा, रोज 2 तास मॅथ्स रिझनिंगला देत जा, 2 तास करंट अफेअर्सला देत जा. आणि एक आठवड्याभर तुमचा वाटलंच तर एक विषय जो आहे तो व्यवस्थितपणे काय करत जा, रीड करत जा. पुन्हा दुसऱ्या आठवड्याला काय करत जा, दुसरा विषय घेत जा. आता बऱ्यापैकी जणांना आपण म्हणतो की भूगोलाला बघा की महाराष्ट्रावर जास्त फोकस असतो, महाराष्ट्रावर फोकस असतो, म्हणजे 6 ते 7 प्रश्न महाराष्ट्रावर येतात. पण जर तुम्ही 4 जानेवारीचा पेपर बघितला असेल तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी फोकस जो आयोगाचा राहिलेला आहे तो भारताच्या भूगोलावर पण आहे. तर त्याच्यामुळे आता जेव्हा तुम्ही भूगोलाचा अभ्यास करणार आहे तेव्हा जसं तुम्ही महाराष्ट्राला वेटेज देता तेवढंच वेटेज तुम्ही भारताच्या भूगोलाला सुद्धा दिलं पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 15 दिवस महाराष्ट्राच्या भूगोलाला देत असाल तर 15 दिवस तुम्ही भारताच्या भूगोलाला सुद्धा तिथे दिले पाहिजे. त्याच्यानंतर बघा पॉलिटीचं पण जो 4 जानेवारीचा पेपर होता तो बऱ्याच जणांना हार्ड वाटला किंवा बाकीच्या जणांना जो लेंदी वाटला बघा. कारण असं का झालं की आयोगाने ह्यावेळेस बऱ्यापैकी नवीन कलम विचारले होते, पीवायक्यूला बेस्ड फक्त काहीच क्वेश्चन आलेले होते. तर आता आपल्याला काय करायचे, पॉलिटीचा अभ्यास करताना आता पुढे काय करा, तुम्ही एक भाग झाला तुमचा की त्याच्यावर तुम्ही काय करा, टेस्ट सिरीज देत जा. लगेच भाग 2 करत जा. असे तुमचे जेवढे आपले पॉलिटीचे भाग आहेत त्याच्यावर एक सेपरेट टेस्ट जर तुम्ही दिली, मग त्याच्यामुळे काय होत जाईल की आपले जे सर्व महत्त्वाचे कलम आहे प्रत्येक भागांमधले त्याची जी आहे ती व्यवस्थित रिव्हिजन होईल. आणि त्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे बऱ्याच जणांना यावेळेस जे आहे ते पॉलिटीमध्ये 15 पैकी 15 मार्क आले नाही, 12च्या आसपास मार्क आले. तर पुढच्या वेळेस आपलं असं होऊ नये, म्हणजे आपल्याला तिथे 14 किंवा 15 मार्क आलेच पाहिजे. त्यासाठी आपल्याला प्रत्येक जो भाग आहे पॉलिटीचा तो स्ट्रॉंग असला पाहिजे. त्याच्यामुळे काय करा, एक भाग झाल्यानंतर लगेच त्याच्यावरची काय करा, तर टेस्ट सिरीज काय करत बघा, तुम्ही सॉल्व्ह करून बघत जायचा प्रयत्न करा. जर आपण 4 जानेवारीचा पेपर बघितला बघा, तर बऱ्याच जणांना तो डिफिकल्ट वाटला किंवा काहींना तो मॉडरेट लेवलचा वाटला. तर जे लोक खरंच
फर्स्ट अटेम्प्ट देणारे किंवा सेकंड अटेम्प्ट देणारे असेल त्यांच्यासाठी हा पेपर खरंच मला असं वाटतं की खरंच डिफिकल्ट होता. म्हणजे डिफिकल्ट म्हणण्यापेक्षा हा पेपर खूप जास्त लेंदी होता आणि त्याच्यामुळे काय झालं की GSमध्ये सर्व वेळ गेला आणि मुलांना जो आहे तो मॅथ्स रिझनिंगसाठी प्रॉपरली जो वेळ दिला होता की 20 मिनिटांमध्ये झालं पाहिजे आपलं मॅथ्स रिझनिंग, तर तो 20 मिनिटांचा वेळ जो आहे तो मुलांना पुरला नाही. आणि त्याच्यामुळे जो 2024च्या पेपरशी जर आपण याचं कंपॅरिझन केलं तर कदाचित यावेळेस जो आहे तो मॅथ्स रिझनिंगमुळे स्कोर काय झाला तर मुलांचा डाऊन झाला. तर मला असं वाटतं की ज्यांना आता 2026ची कंबाईन फोकस करायची असेल त्यांनी काय केलं पाहिजे तर जास्तीत जास्त फोकस आपण मॅथ्स रिझनिंगवर केला पाहिजे, करंटवर केला पाहिजे. कारण बघा बाकीचे जे GSचे सब्जेक्ट आहेत त्याच्यावर आपल्याला बाकीच्यांच्या तुलनेत आपल्याला जे आहे ते ऑन एन ॲव्हरेज सेम मार्क असतात. पण मेरिट डिसायडर किंवा आपण म्हणतो की आपण स्कोर जो वाढवू शकतो त्याच्यासाठी आपल्याला 3 विषयांवर सर्वात जास्त फोकस करायचा आहे. तो म्हणजे करंट अफेअर्स, मॅथ्स आणि रिझनिंग आणि तिसरा म्हणजे तुमचं सायन्स. म्हणजे बरेच जण अजूनसुद्धा जो सायन्सला जेवढं महत्त्व दिलं पाहिजे किंवा सायन्स आपल्याला 15 मार्कला आहे तर बऱ्यापैकी आपल्याला त्याच्यामध्ये 11 ते 12 मार्क जे आहे ते इन ॲन ॲव्हरेज आलेच पाहिजे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की सर्वात जास्त फोकस जर तुम्ही सध्याच्या काळामध्ये मॅथ्स, रिझनिंग, करंट अफेअर्स आणि सायन्सला दिला तर माझ्या मते स्कोर जो आहे तो वाढण्यामध्ये काय होत असते तुमची मदत होत असते. आणि मॅथ्स रिझनिंग बघितलं तर 20 मार्काला आहे, करंट अफेअर्स 15 मार्क्सला आहे आणि सायन्ससुद्धा तुमचं 15 मार्क्सला आहे. म्हणजे विचार केला तर तुमचे 50 मार्कांचा जो वेटेज आहे तो या फक्त 3 विषय तुम्हाला देऊन जातो. तर त्याच्यामध्ये आपल्याला 50 पैकी ऑन एन ॲव्हरेज 35च्या पुढे जर मार्क असेल तर आपली पोस्ट जी आहे ती अजून सिक्युअर होते बघा. आणि GSमध्ये जर बघितलं तुम्ही तर जेवढा क्राऊड असणार आहे टॉपर लोकांचा त्यांचे इन ॲन ॲव्हरेज जे मार्क असणार आहे ते सगळ्यांचे सेम असणार आहे. पण मेरिट डिसायडर जे आहे हे 3च विषय असणार आहे. तर त्यामुळे ह्या 3 विषयांकडे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष दिलं येणाऱ्या कंबाईनसाठी तर मला असं वाटतं की तुमचा स्कोर जो आहे तो 60+ जाण्यामध्ये तुमची हेल्प होईल. कर्मयोगी अकॅडमीची जी नवीन ऑनलाईन प्लस ऑफलाईन जी बॅच आहे ती 15 जानेवारीपासून सुरू होत आहे. तर ही जी बॅच असणार आहे याच्यामध्ये सर्व शिक्षक जे आहे ते अधिकारी आहेत आणि अनुभवी आहे. म्हणजे मी असेल किंवा हर्षद सर असतील किंवा दीपिका मॅडम असतील, आम्ही 1 ते 1.5 वर्ष ह्या अकॅडमीमध्ये राहून जो आहे तो स्टडी केला आहे, प्रॉपरली मार्गदर्शन घेतलं आहे. अमोल सर असतील, आदेश सर असतील आणि आकाश सर असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गेले 1.5 ते 2 वर्षामध्ये मेन्स असू द्या, प्री असू द्या, हे जे आहे ती काढलेली आहे. त्याच्यानंतरून इथले जे सर्व शिक्षक आहेत ते अनुभवी आहेत आणि स्वतः अधिकारी आहेत. त्यांना 4 ते 5 मेन्सचा अनुभव आहे. त्याच्यानंतरून ही जी बॅच आहे ती प्रॉपरली कंबाईन ओरिएंटेड बॅच असणार आहे. याच्यामध्ये कोणती पोलीस भरती किंवा सरळ सेवेचे विद्यार्थी नसणारे, इव्हन राज्यसेवेचे सुद्धा विद्यार्थी नसणारे. फक्त आणि फक्त कंबाईन ओरिएंटेड किंवा कंबाईन फोकस जे विद्यार्थी असणार आहे, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठीच ही बॅच असणार आहे. ऑनलाईन पण असणार आहे आणि ऑफलाईन सुद्धा असणार आहे. जे व्यक्ती ऑनलाईन ही बॅच खरेदी करणार आहे त्यांच्या ॲड्रेसवर ज्या आहे त्या नोट्स तुम्हाला मिळतील. त्याच्यानंतरून प्रिंटेड टॉपर नोट्स तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा टॉपिक वाईज जे आहे ते PYQ ॲनालिसिस होतं. म्हणजे आज जर एक पार्ट झाला तर लगेच त्याच्यावरचे PYQ आणि त्याच्यावरची टेस्ट जी आहे ती लगेच होत असते. असं प्रत्येक विषयांच्या बाबतीत हाच पॅटर्न जो आहे तो अकॅडमीचा असणार आहे. त्याच्यानंतर वीकली टॉपिक वाईज टेस्ट असतात आणि पोर्शन पूर्ण झाल्यानंतरून तुमच्या 5 ज्या आहेत त्या कॉम्प्रिहेन्सिव्ह सगळ्या टेस्ट असणार आहे. त्यांचे ॲनालिसिस पण होणार आहे आणि ह्या ज्या टेस्ट असणार आहे त्या आयोगाचे सेंटरवर जशा कंडक्ट केल्या जातात तशा शाळेमध्ये कंडक्ट होणार आहे. म्हणजे असं नाही आहे की एका बेंचवर 3-3 जण बसून जी टेस्ट देणारे असं नाही. प्रत्येक जण जो आहे तो सेपरेटली एका बेंचवर एक असं आयोगाच्या नियमाप्रमाणे जशी टेस्ट होते तशी टेस्ट तुमची स्कूलमध्ये कंडक्ट केली जाणार आहे. त्याच्यानंतर बघा जर कोणाला टेस्ट सिरीज परचेस करायची असेल तर टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करू शकतात बघा. त्याच्यानंतरून काही टेस्ट सिरीज असणार आहे आणि रिव्हिजन लेक्चर सुद्धा तुम्हाला अवेलेबल होणार आहे. आणि आपल्याच क्लासमधून ग्रुप सी मध्ये पहिल्याच अटेम्प्टमध्ये 15+ विद्यार्थी जे आहे ते प्रीसाठी क्वालिफाय झाले होते. फक्त अवघ्या 7 ते 8 महिन्याच्या अभ्यासामध्ये 15+ विद्यार्थी जे आहे ते ग्रुप सी साठी सुद्धा क्वालिफाय झालेले होते. त्याच्यानंतर बघा याच्यानंतरूनही जर कोणाला काही डाऊट असेल तर तुम्ही हे जे नंबर दिलेले आहेत 2 त्यांच्यावर कॉल करू शकता आणि कमेंट सुद्धा व्हिडिओच्या खाली देऊ शकता. ठीक आहे, थांबते मी. थँक्यू.